आता बनवूया मटणाची भाजी। तर इथे कांदा भाजून घेतलेला आहे आणि हा खडा मसाला आहे थोडाफार। तर इथे खोबरं आणि खडा मसाला घेतलेला आहे। तर कांदा हा जास्त असा भाजून घ्यायचा, बघा जास्त भाजून घ्यायचा, त्यामुळे पोट साफ राहते कांदा भाजून घेतला की। आणि भाजी दाट व्हावं यासाठी डाळ्या आणि कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर ही पेस्ट काढलेली आहे। तर खड्या मसाल्याची आधी पेस्ट काढलेली आहे आणि कांदा, अद्रक, लसूण याची दुसरी पेस्ट काढलेली आहे। तर इथे पातेल्यामध्ये तेल गरम करून कांदा आणि टोमॅटो तळून घ्यायचं। आता हे बोकड्याचं मटण आहे। आता हे यात मटणाचे पीस टाकायचे। आता हे या पिसामध्ये हळद आणि मीठ टाकून फ्राय होऊ द्यायचं। आणि थोडंसंच पाणी टाकून उकळी येऊन शिजवायला ठेवायचं। तर यामध्ये हळद आणि मीठ टाकून झालेलं आहे। आता 2 ते 3 मिनिटं हे तेलातच फ्राय होऊ द्यायचं। आणि तेलात फ्राय झाल्यावर थोडंसंच पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं। तर हे मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। तर बघा तेलामध्ये असं फ्राय होत आहे। आता यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकणार नाही। तर मटण शिजून झालेलं आहे। आता फोडणी द्यायची। तर जी खडे मसाल्याची पेस्ट आहे काढलेली होती आधी, ती घेतलेली आहे। आणि नंतर जी अद्रक, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि डाळ्या याची पेस्ट होती ती घेतली, ती टाकलेली आहे। आता या दोन्ही पेस्ट एकत्र करून तळून घ्यायच्या। त्यानंतर चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मसाला घरी तयार केलेला। आता थोडासा कलर येण्यासाठी बाहेरचा मसाला पण टाकलेला आहे। हा घरचा मसाला आहे आणि हा बाहेरचा थोडासा कलर येण्यासाठी। तर हे सर्व मसाले आता तळून घ्यायचे। आणि यामध्ये आता पीस टाकत आहे मटणाचे। हे पण यात 5 ते 6 मिनिटं तळून घ्यायचे, म्हणजे त्याची टेस्ट चांगली लागते। तर बघा हे चांगले तळून झालेले आहे आणि तेल पण वर आलेलं आहे। तर आता जो मटणाचा रस्सा ठेवलेला होता बाजूला काढून तो याच्यामध्ये टाकायचा, कोथिंबीर, आणि हे उकळू द्यायचं 5 ते 10 मिनिटं। तर आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे। तर आता भाजी 5 ते 10 मिनिटं उकळून तयार आहे। तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं। बघा कसा दाटसर रस्सा तयार झालेला आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। कमेंट करायला मात्र विसरू नका। तर ज्वारीची भाकर आणि मटण।